युरिया भेटत नसल्यामुळे आंदोलन केलं. खरंच संगमनेर तालुक्यामध्ये युरियाचा तुटवडा आहे का? नाही, युरियाच्या बाबतीत आज झालेलं आंदोलन तसं दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा मीटिंग या संगमनेर तालुक्याची घेण्यात आली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर. आणि जो 349.52 मेट्रिक टन साठा वितरित करण्याबाबतच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळं आजचं जे काही आंदोलन झालंय, जे मी काही शेतकऱ्यांकडून माहिती घेतली, तर निश्चितच त्यामध्ये महायुती सरकार म्हणा किंवा कृषी विभागाचा कुठला हलगर्जीपणा नसून हा जी वितरण व्यवस्था आहे, या वितरण व्यवस्थेचा हलगर्जीपणा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आज सकाळी तिथं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मी रोज माहिती घेतोय, काल मी अपडेट घेतलं होतं, आपल्या संगमनेर तालुक्यासाठी 699 मेट्रिक टनचा युरियाचा साठ्या संदर्भात हे चालला आहे. त्यातील जो बफर 50% आहे आपण रिलीज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज वाटप सुद्धा सुरू करण्याबाबत संगमनेर तालुक्यात सुरुवात झाली होती. आणि ज्या ठिकाणी आज हा रस्ता रोको झाला तिथंच माझ्या माहितीनुसार सकाळी शेतकऱ्यांना टोकन दिलं गेलं होतं, परंतु टोकन देऊन सुद्धा तिथं युरिया मिळत नव्हता. त्यामुळं काही उद्रेक झालाय का हे तपासण्याबाबतच्या सूचना मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. एका गोणीमध्ये त्यांची अडचण त्यांनी प्रकट करून दाखवली, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पाऊस उशिरा झाला, पेरण्या उशिरा झाल्यानंतर जी संगमनेर तालुक्याची गरज होती ही लक्षात घेऊन मी कृषी विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यामुळं आज कुठंतरी ज्या शेतकी संघाची वितरण व्यवस्था आहे याच्यामध्ये काही दोष होता का हे सुद्धा तपासण्याची आज गरज आपल्याला आलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही का ज्या पद्धतीने महायुती सरकारने नियोजन केलं आहे, आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, कृषी मंत्री दत्तामामा भरणेंच्या याच्या नेतृत्वाखाली सुद्धा सरकारने कुठल्याही शेतकऱ्याला, आज सरकारने एवढे क्रांतिकारी निर्णय घेतले, हे कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी घेतले. आज कर्जमाफी सारखा महत्वाचा निर्णय घेतला, त्याच्यामधल्या अटी शर्ती सुद्धा ज्या होत्या त्या सुद्धा रद्द करण्यात आल्या. आज 45,000 कोटी रुपयाचं वीज बिल माफ केले. 7.5 HP पर्यंतचं वीज बिल सुद्धा माफ करण्याची भूमिका कुठली निवडणूक डोळ्यासमोर नसताना, कुठली निवडणूक नसताना सरकारने हा एक क्रांतिकारी धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे दुर्दैवाने पराभवामुळे व्यथित झालेले काही लोक प्रत्येक बाबतीमध्ये राजकारण करून एक वेगळ्या पद्धतीने लोकांना उकसवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, अशी शंका आता आमच्या सारख्यांच्या मनामध्ये येते. परंतु मी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो का ज्या पद्धतीने यापूर्वी चेहरा पाहून टोकन दिलं जात होतं, तर आपल्या कार्यकाळामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुठं होत नाही. लिंकिंगच्या बाबतीत सुद्धा जे काय आहे तर 3 कृषी सेवा केंद्रांवरती कारवाई झाल्यात. अजून सुद्धा मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कुठेही लिंकिंगचं असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबन करण्यात येईल, त्याच्यावरती कारवाई करण्यात येतील, या कठोर सूचना आपण दिल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटत नाही, पालकमंत्री महोदयांनी 2 दिवसापूर्वी संगमनेर येथे बैठक झाली. पालकमंत्री महोदयांनी सांगितलं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना, युरियाच्या बाबतीत सांगितलं, शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे आमचं बारीक लक्ष आहे. अशा कुठल्याही प्रकारे फक्त आता जे महायुती सरकारवर टीका टिप्पणी करताय, त्यांनी आपल्या आधिपत्याखाली जो शेतकी संघ चालतो, या शेतकी संघामध्ये जी वितरण व्यवस्था आहे ही सुधारण्याबाबतच्या सूचना तिथं दिल्या तर निश्चित आमच्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. शेतकऱ्यांना पहाटे 5 पासून जर शेतकरी तिथं, मी ऐकलं काही पत्रकारांनी मला सांगितलं 5 वाजल्यापासून शेतकरी उभे होते, मग जर 5 वाजल्यापासून तिथं टोकनसाठी उभे होते तर तुम्ही त्यांना युरिया का वाटप केली नाही, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता. त्यांचं म्हणणं आहे की कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही, त्याच्यामुळे हा स्टॉक वितरित करता येत नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपासून त्यांना परवानग्या दिल्या होत्या. जो बफर स्टॉक तुमच्याकडे आहे हा पावसाची वरतून आलेल्या सूचनानुसार आपल्याला वाटप करण्याबाबतचं असतं. आणि ज्या आम्ही जिल्हा कृषी अधिकारी असेल त्यांना पालकमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या, मी तालुका कृषी अधिकारी उपविभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार आजपासून युरिया वाटप सुरू झाला होता. तेव्हा आजपासून जर युरिया वाटप सुरू झाला होता, तुमच्याच शेतकी संघामध्ये टोकन दिलं गेलं होतं, तर मग युरिया का दिला नाही, हा माझा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत काही जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते नाही, मग आता हा प्रकार काय म्हणता येईल?
हा जर शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस सुरुवातीला आंदोलन झालं त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. ते उत्स्फूर्त शेतकरी करत होते. ज्यांना टोकन मिळाले परंतु युरिया दिला जात नाही ते लोक करत होते, असा व्हिडिओ आमच्याकडे आहे. परंतु या नंतरच्या अर्धा एक तासानंतर दुर्दैवाने त्याच्यामध्ये राजकारण घुसलंय. माझी विनंती राहील का शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही पक्षांनी कुठल्याही नेत्यांनी राजकारण करू नये, कारण बळीराजाच्या पाठीशी आपलं महायुतीचं सरकार भक्कमपणे आणि ठामपणे उभं आहे. थँक्यू.